सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी धावपटू कविता राऊतने आजवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केले आहेत। रिओ ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलंय। नवोदित खेळाडूंसाठी रोल मॉडेल असणाऱ्या कविताने जातीचा आधार घेत सरकार आणि व्यवस्थेवर आरोप केले आहेत। आपण आदिवासी आहोत, त्यामुळेच आपल्याला सरकारी नोकरीसाठी सातत्याने डावलण्यात आलं असा आरोप कविता राऊतने केलाय। 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात मंत्रालयाच्या चक्रा मारूनही काहीच उपयोग झाला नाही। याउलट ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरीही मिळाली असा आरोप कविता राऊतने केला। मी गेल्या 10 वर्षापासून लढाई लढू राहिली। प्रत्येक जण म्हणतोय की तुझी 7-8 दिवसांनी फाईल होईल, 1 महिन्याने फाईल होईल, पण गेल्या 2014 ते 2024 पर्यंत मी मंत्रालयामध्ये चक्कर मारते। मला पण प्रश्न हाच आहे की का डावललं जातं। आता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे, माझ्या पाठीमागे गॉडफादर नाहीये, म्हणून मला डावललं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।